तर आज मी बनवणार आहे टोमॅटो आणि कांदाची चटणी, ती पण झटपट होणारी. आणि मी इथे त्यासाठी टोमॅटो आणि कांदा चिरून घेतले. आता मी ते स्वच्छ धुवून घेते. टोमॅटो धुवून घ्यायचे, कारण चटणी धुवून नाही घेतली तर आंबट होते, आणि कांदा पण धुवून घ्यायचा, का नाहीतर लवकर तळतो. इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या सोलून, आणि इथे मी धुवून घेतले ते कांदे, टोमॅटो, तेल, शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आपल्याला, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहऱ्या, आणि आपण विदाऊट पाण्याचं करायचं, पाणी टाकायचं नाही आहे चटणीमध्ये, नुसत्या तेलामध्ये करायची. गॅसवर मी कढई ठेवून दिली, त्यामध्ये 2 पळ्या छोट्या तेल टाकून ठेवले. तेल जास्त टाकायचं नाही, कारण नुसत्या तेलामध्ये असल्यामुळे तेल बाहेर येण्याची शक्यता असते. मग त्यामध्ये मी 1 छोट्या चमचा मोहऱ्या टाकल्या थोड्याशा. नंतर मोहऱ्या छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले. जिरे थोडे लालसर ब्राऊन कलरचे झाल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेले आपण लसूण, लसूण छान ब्राऊन कलरचा झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगोदर कांदा टाकून घ्यायचा आहे. छान म्हणजे कांद्याला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कितीही घाई गडबडीत असाल तर तुम्हालाही, आणि आपल्या घरी म्हणजे भाजीला काही नसेल अवेलेबल, आणि आपल्याकडे मार्केटमध्ये जाऊन आणायला वेळ पण नसेल, तर तुम्ही पटकन टोमॅटो आणि कांदा चिरून पटकन चटणी करू शकता, आणि ती पण झटपट. काय शिजवायचं काम नाही, काहीच काम नाही आहे. त्यामुळे तुम्हाला डब्याला पाहिजे असेल, तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला जात असाल तर पटकन तुम्ही करू शकता ही चटणी. आणि कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा, आपल्याला जास्त तळायचा नाही आहे कांदा. मग कांदा ब्राऊन थोडा कलर आल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केले. टोमॅटो धुवूनच घ्यायचे, कारण टोमॅटो धुवून नाही घेतले तर मग चटणी आंबट होते. आणि म्हणजे आता वरण वगैरे करताना आपण टोमॅटो धुवून घेत नाहीत, कारण टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो वरणामध्ये आपल्याला उतरवला पाहिजे. त्यामुळे आपण टोमॅटो वरणामध्ये टाकताना धुवून घेत नाही. पण टोमॅटोची किंवा अशी चटणी करताना आपल्याला टोमॅटो धुवून घ्यावे लागतात. आणि कांदा पण मी शक्यतो धुवून घेत नाही, असं दुसरं काही, पण चटणी करताना धुवून घेते, कारण म्हणजे धुवून घेतला तर लवकर तळत नाही कांदा त्यामुळे. आणि मग दुसऱ्याला लवकर आपल्याला कांदा थोडे पोह्याला वगैरे जास्त तळावा लागतो ना, त्यामुळे मग तो मी न धुताच यूज करते कांदा पण. तर इथे मी तेलामध्ये टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स केला आहे. आता आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे. हळद टाकली मी अर्धा चमचा. त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुमच्या क्वांटिटीनुसार, तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. लाल तिखट टाकले. त्यानंतर तुम्ही शेंगदाण्याचं कूट यूज करते मी. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही डाळवाचं कूट पण टाकू शकता, छान लागते, टेस्ट लागते त्याची पण. तर मी ते शेंगदाण्याचं कूट टाकले, आणि आता ते व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडं मी अजून लाल तिखट ॲड केले, कारण म्हणजे मला वाटत होतं कलर पण आला नव्हता लाल, आणि तिखट होईल की नाही, म्हणून थोडंसं नंतर अर्धा चमचा मी अजून लाल तिखट टाकून घेतले. आणि ते आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतले सगळं. आणि आपल्याला आता थोडं व्यवस्थित मिक्स करून थोडं म्हणजे 5 मिनटंच आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे.
म्हणजे झाकून ठेवायची चटणीला, जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होईल आणि हे होईल. आणि मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर. त्या अगोदर आपल्याला मी मिठाचं विसरले होते. मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं. तर मी झाकून ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी ते झाकण काढून घेते. तुम्ही बघू शकताय चटणी छान तेलामध्ये तळत आहे. टोमॅटो आणि कांदा चटणी म्हणजे तेलामध्ये छान तळत आहेत, म्हणजे तळलेले आहेत आता. आणि आपली चटणी तयार झालेली आहे. म्हणजे आता तुम्ही हॉटेलमध्ये चटणी खाल्ली असेल. हॉटेलमध्ये कसं करतात, अगोदर म्हणजे तेलामध्ये टोमॅटो तळून घेतात, त्याचं साल काढून मिक्सरमधून काढून परत त्याला फोडणी टाकतात. त्याऐवजी ही झटपट होते. तर तुम्ही बघू शकताय आपली गरमागरम चटणी झटकन बनणारी तयार आहे डब्यासाठी. मला आता निघायचे शाळेत, त्यामुळे मी डब्बा भरून घेतले.